नमस्कार, सुप्रभात. यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या गावखेड्यातल्या बातम्यांचा आढावा. माझं गाव माझा जिल्हामधून. यवतमाळमध्ये वणीचे माजी आमदार संजीव रेड्डी बोतकूर वार विरोधात शेतकऱ्यांकडून पोलीस ठाण्यात तक्रार. शेतीच्या वादातून बोतकूर वार यांनी अरेरावी करत शिवीगाळ केल्याचा आरोप. किल्ले रायगडवर साजरा होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या तयारीचा भरत गोगावलेंनी आढावा घेतला. शिवभक्तांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्या. गोपीचंद पडळकर यांच्या नाशिकच्या सभेदरम्यान लॉरेन्स बिश्नोईचा बॅनर झळकवणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल. अल्पवयीन मुलाकडून बॅनर झळकवण्यात आल्याची माहिती. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल. पंढरपूरमधील अकलूज इंदापूर रोडवरील टोलनाक्यावर ठाकरेंच्या युवा सेनेकडून भीक मागो आंदोलन. वारकऱ्यांसाठी टोलमुक्त पालखी मार्ग उपलब्ध करण्याची मागणी केली. पंढरपुरात प्रस्तावित कॉरिडॉरला बहुतांश नागरिकांकडून हिरवा कंदील. मंदिरातील वाढणारी गर्दी कॉरिडॉरमुळे कमी होणार असल्याची माहिती. 10वीच्या परीक्षेत गुण देताना कोल्हापूर विभागाकडून अक्षम्य चूक. कोल्हापूर विभागातील तब्बल 278 क्रीडा विद्यार्थ्यांना दिले कमी गुण. कोल्हापूर विभागातील अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली. लातूर जिल्ह्यातून जाणारा परभणी जहिराबाद महामार्ग 60 फुटांचा करावा या मागणीसाठी वडवळ ग्रामस्थांचं उपोषण. अहिल्यानगरच्या कर्जतमधील हनुमान मंदिर परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आमदार संग्राम जगताप आणि गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वामध्ये रास्ता रोको. प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्यानंतर रास्ता रोको मागे घेण्यात आला. भंडाऱ्यातील जिल्हा परिषद कार्यालयात शॉर्ट सर्किट झाल्यानं तब्बल 6 तास विद्युत पुरवठा खंडित. वीज पुरवठा बंद झाल्यानं कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कामात फटका बसला. कर्जमुक्तीसाठी जून महिन्यात राज्यव्यापी आंदोलन उभं करणार. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांचा इशारा. शेतकरी आत्महत्या होत असताना सत्ताधारी पैसा आणि राजकारणात व्यस्त. तुपकरांचा सरकारवर घणाघात. पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी हद्दीतील मोशीमध्ये तरुणाची कोयत्यानं हत्या. गुन्ह्यात 5 आरोपींचा समावेश. पैशाची देवाणघेवाणीवरून हत्या झाल्याची प्राथमिक माहिती. पोलीस असल्याची बतावणी करून वृद्ध नागरिकांना फसवणारा तोतया शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. झाकीर उर्फ जग्गू युसुफ खान असं आरोपीचं नाव. बीडच्या केजमध्ये कंटेनरनं एकाला चिरडलं. केजहून अंबेजोगाईकडे येत असलेल्या कंटेनरची 8 ते 10 गाड्यांना धडक. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याची माहिती. रायगड जिल्ह्यात पुढील 4 दिवस अलिबाग मांडवा जेट्टी, अलिबाग मुरुड या महामार्गावर अवजड वाहतुकीसाठी बंदी. पर्यटकांचा परतीचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी निर्णय. धुळ्यात वळवाच्या पावसामुळे कांद्याला मोठा फटका. 1500 रुपये क्विंटल असलेला कांदा अवघ्या 600 रुपयांवर. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ. लातूरात वळवाच्या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील 27 हेक्टर क्षेत्राला वळवाच्या पावसाचा फटका. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यानं शेतकरी चिंतेत. अमरावती धामणगाव तालुक्यातील वसाड शेतशिवारात शिदोडी रस्त्याजवळ वीज पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू, तर सोबत असलेल्या 3 नातवंड देखील जखमी झाली. नांदेडच्या नायगाव तालुक्यात सांगवी गावात वीज पडून तरुणाचा मृत्यू. चंद्रकांत महागावे असं या तरुणाचं नाव असून शेतातून घरी जात असताना ही दुर्घटना घडली. नाशिकच्या पिंपळगाव, बसवंत, वडनेरे, भैरव परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस. पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान, तर काढणीला आलेल्या कांदाही पावसात भिजला. यवतमाळच्या दिग्रस शहरात वळवाच्या पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. पावसामुळे काही भागात भुईमूग पिकाचंही नुकसान. नाशिकच्या येवल्यातील नगरसूल आणि अंदरसूलमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान.
पंढरपूरमध्येही सलग तिसऱ्या दिवशी पावसाची हजेरी. शहरात ठिकठिकाणी पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल. शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसण्याची शक्यता. नांदेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. सलग आठवडाभराच्या पावसानं हळद पिकाला आणि भाजीपाल्याला मोठा फटका. लातूर जिल्ह्यात मांजरी सामनगाव जलसेतूजवळ मांजरा प्रकल्पाचा उजवा कालवा फुटला. कालवा फुटल्यानं पाणी वाहून गेल्याची माहिती. परळीतील जलालपूर भागात तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण. मारहाणीचा व्हिडिओ समोर. तरुणावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू. पुण्यात मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेसह टोळीतील इतर सदस्यांच्या गाड्या जप्त. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा दणका. ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थींना शिकाऊ आणि कायमस्वरूपी परवाना देण्यासाठी मागितली 2,000 रुपयांची लाच. आरटीओतील 3 अधिकाऱ्यांसह चौघे एसीबीच्या जाळ्यात. लुचपत प्रतिबंधक विभागानं पुसद इथं कारवाई केली. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये देशी कट्ट्यासह एकाला अटक. आरोपीचा घातपात घडवून आणण्याचा डाव असल्याची प्राथमिक माहिती. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. अकोल्यात रिधोरा ते शिवर दरम्यान बायपास जवळ ट्रकचा अपघात. ट्रकमधून खाली पडलेले दारूचे बॉक्स घेण्यासाठी नागरिकांची झुंबड. नाशिकमध्ये प्रवासी महिलांचे दागिने बसमधून चोरीला. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी बस पोहोचली थेट पोलीस ठाण्यात. पोलिसांकडून तपास सुरू. खेड तालुक्यातील तिसंगी गावचं ग्रामदैवत श्री केदार काळकाईचा जत्रोत्सव संपन्न. ढोलताशांच्या गजरात मिरवणूक. लाटेंच्या मिरवणुकीला भक्तगणांची गर्दी. दर 3 वर्षांनी होणाऱ्या या यात्रेला मोठा प्रतिसाद. वर्ध्यात महिला आणि एसटीच्या कंडक्टरमध्ये वाद. वादाचा व्हिडिओ व्हायरल. रंग लागलेली नोट देत तिकीट काढणाऱ्या महिलेला कंडक्टरनं नोट दुसरी देण्यास सांगितल्यानं हा वाद झाला. नागपुरात धार्मिक संस्थेच्या नावाखाली विविध धार्मिक स्थळांजवळ QR कोड लावून त्याद्वारे देणगी जमा करणाऱ्याला ATS कडून अटक. मोहम्मद इजाज अन्सारी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव.